मी एवढंच म्हणेन, लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. केवळ त्याच्यामध्ये लोकशाही आणि संविधानाची चाड सर्वांनीच ठेवली पाहिजे. बाकी मला असं वाटतं की इतका आनंदाचा सोहळा या ठिकाणी मी अनुभवतो आहे, हा सोहळा त्यांनीही कधीतरी अनुभवावा. आणि विशेषतः जी मंडळी त्या ठिकाणी त्या आंदोलनाचा गैरफायदा घेत आहे, मी सगळ्यांबद्दल बोलत नाही, काही मंडळी दिसते की त्या ठिकाणी हिंसा करणे, वेगवेगळ्या गोष्टी करणे. माझी ईश्वराला प्रार्थना आहे की एकदा त्यांनाही वारीत या ठिकाणी येण्याची संधी मिळावी, म्हणजे त्यांचंही विचाराचं प्रदूषण संपेल. असं आहे की चर्चा चालू झालेली आहे, आजही चर्चा झाली आहे. काल सोनम वांगचुक यांनी, आपल्याला कल्पना आहे की त्यांचं जे काही अनशन होतं, उपवास होता, तो त्यांनी सोडलेला आहे, उपोषण सोडलेलं आहे. आज प्रतिनिधींसोबत चर्चा चालू झाली आहे, उद्याही चर्चा होणार आहे. चर्चेतनं मार्ग निघत असतो आणि विशेषतः देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकून या ठिकाणी पेपर फुटीच्या आणि पेपर लीकच्या विरोधात अतिशय कडक कायदा, त्यासोबत स्पेशल कोर्ट्स, फास्ट ट्रॅक कोर्ट्स आणि अपराध्यांना त्या ठिकाणी जरब बसवण्याकरता तात्काळ शिक्षा, हे जे काही विधेयक आणलेलं आहे, मला निश्चित विश्वास आहे की देशामध्ये आमची जी तरुणाई आहे त्या तरुणाईला याच्यामुळे समाधान होईल. राष्ट्रीय स्तरावर जसं आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न होत आहे, तसं राज्य स्तरावर आंदोलकांशी बोलण्याचा काही प्रयत्न सुरू आहे. आम्ही नेहमीच बोलत असतो, राज्यात कुठलेही आंदोलन असलं तरी आम्ही बोलतच असतो.